Good morning everyone. My name is Vedant Dote. I am मी 10th स्टँडर्ड रेसिडेन्शियल हायस्कूल मध्ये केली. आता मी गुरु कॉम्प्युटर या ट्रेनिंग सेंटर मध्ये MSIT हा कोर्स लावलेला आहे. आज आपण कॉम्प्युटरची हार्डवेअर कनेक्टिव्हिटी आणि डिस्कनेक्टिव्हिटी बघणार आहोत. मागच्या सॅटर्डे सरांनी आपल्याला करून दाखवले होते हार्डवेअर आणि कनेक्टिव्हिटी. सरांनी हे देखील सांगितले होते की हा CPU नसून हा कॅबिनेट आहे. CPU हा मदरबोर्ड मध्ये केलेला एक सेट केलेली ही एक चिप असते. याला CPU असे म्हणतात. आपल्याला या गेल्या 10 वर्षात CPU म्हणजे हा सांगितला जातो. हा CPU नसून हा कॅबिनेट असतो आणि याला CPU असे म्हणतात. आणि हे मदरबोर्ड आहे, हा त्याचा बॅक पॅनल आहे. तर USB पोर्ट दिलेले आहेत आपल्याला. आपण तिथे कॉम्प्युटरचे एक्स्ट्रा पॉइंट किंवा जे आपल्याला इम्पॉर्टन्स पार्ट आहे ते कनेक्ट करू शकतो. आपण आता ते कनेक्ट करू. थ्री बटन्स असतात, लेफ्ट राईट अँड व्हील बटन. लेफ्ट बटनचा 99% ऑलमोस्ट वापर केला जातो. यामुळे आपल्याला एखादी फाईल किंवा एखादी पिक्चर्स ओपन करायचे असेल तर आपण लेफ्ट बटन हे करू शकतो. आणि व्हील बटनचा पेज डाऊन किंवा अप करण्यासाठी आपण वापर करतो. याला एक USB पोर्ट असतो. हा USB पोर्ट मदरबोर्डच्या बॅक पॅनलला इथे कनेक्ट केला जातो. त्यानंतर कीबोर्ड, मॉनिटरला कीबोर्ड असतो. कीबोर्ड पण एक USB पोर्ट असतो, तो आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलला करू शकतो. तहसील कार्यालय किंवा आधार कार्ड सेंटरला आपण जिथं फिंगरप्रिंट स्कॅनर असतं त्याला बायोमेट्रिक असंही म्हणतात. आणि याला एक USB पोर्ट असतो, आपण तो देखील मदरबोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्ट करू शकतो. हा वेब कॅमेरा असतो. याचा उपयोग आपण लाईव्ह कॉन्फरन्स साठी देखील करू शकतो. आणि आपली जी MSIT ची एक्झाम होती, बोर्ड एक्झाम, त्यासाठी हा एक कॅमेरा एक इम्पॉर्टंट असतो. याची देखील आपण USB पोर्ट असतो. USB पोर्ट मदरबोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्ट केला जातो. त्याच्यानंतर जसं एक्स्ट्रा बोनस पॉइंट आहे. जर आपल्याला ऍडव्हान्स प्रोग्राम किंवा ऍडव्हान्स पार्ट लावायचे असतील तर, आणि मदरबोर्डच्या बॅक पॅनलचे सगळे पॉईंट संपलेले असतील, हा एक पॉईंट तिथं कनेक्ट करून आपल्याला ऍडव्हान्स 4 पॉईंट मिळू शकतात. कंटिन्यू. ही पॉवर केबल असते. पॉवर केबलला 3 स्लॉट असतात. ही याच्यातून आर्थिक पास होते. आणि AC आणि DC करंट आपण सायन्स मध्ये देखील शिकलेलो असतो. AC म्हणजे अल्टरनेट करंट आणि DC म्हणजे डायरेक्ट करंट. ही MSCAV च्या बोर्डला आपण कनेक्ट करतो. आणि हा जो पॉइंट असतो तो मॉनिटरच्या बॅक पॅनलला कनेक्ट केला जातो. आणि हा पॉइंट MSCAV च्या बोर्डला कनेक्ट केला जातो. त्यानंतर ही एक VGA केबल आहे. याला आपण याचा यूज पिक्चर शो करण्यासाठी किंवा मॉनिटर पिक्चर बघण्यासाठी किंवा अजून फाईल्स बघण्यासाठी आपण याचा यूज केला जातो. याला एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून लॉक असेल, म्हणजे आपण जर समजा चुकून नीट बसली नसेल आणि किंवा बसवायची पण असेल तर याला आपण एक लॉक सिस्टीम म्हणू शकतो. ही मदरबोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्ट केली जाते. मॉनिटरच्या बॅक पॅनलला देखील कनेक्ट केलं जाते. याला 15 स्लॉट, याच्यामध्ये 15 स्लॉट असतात. हा पार्ट या कॅबिनेट मध्ये अशा प्रकारे रेस्ट केला जातो. याचा फुल फॉर्म कोणी सांगू शकेल का? थँक्यू. आपण हा पार्ट कॅबिनेट जर किंवा हीट झाला असेल तर त्याला कूल करण्यासाठी इथे एक फॅन प्रोव्हाइड केला जातो. हा या कॅबिनेटला कूल करतो. आपल्याकडे ही हार्ड डिस्क असते. याला अजून एक नाव आहे, SSD पण म्हणू शकतो आपण याला. आपल्याकडे 250 GB ची हार्ड डिस्क आहे. याच्यात आपण
फाईल किंवा हे. त्याच्यानंतर ही रॅम मेमरी असते, रॅन्डम ॲक्सेस मेमरी. याच्यात आपण टेम्पररी फाईल सेव्ह करू शकतो आणि ही मदरबोर्डच्या या साईडला रेस्ट केलेली जाते. गुरु कॉम्प्युटर मध्ये मला आलं फर्स्ट सॅटर्डेला सांगितलं की सीपीयू म्हणजे आपल्या ती स्मॉल चिप, म्हणजे मदरबोर्ड मध्ये स्मॉल चिप असते बरोबर. म्हणजेच आपल्याला शाळेत 10 वर्ष गेले, 10 वर्षात हा सीपीयू असतो. पण गुरु पहिल्याच फर्स्ट डेला मला सीपीयू म्हणजे ही चिप असते असे सांगितले. आणि गुरु कॉम्प्युटर मध्ये स्किल नाही तर स्किल डेव्हलप होते. थँक्यू. ओके, थँक्यू.